कसं काय मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ मध्ये. तर आजचा व्हिडिओ असणार आहे क्वेश्चन्स अँड आन्सर्स, ज्याला आपण Q&A बोलतो. आणि आपण क्वेश्चन्स विचारले होते आपल्या युट्यूबच्या पोस्ट खाली की आणि अजून एक सांगतो की 10K झाल्यानंतर आपण Q&A करणार होतो. तर 10,000 सबस्क्रायबर्स आपले कंप्लीट झाले. थँक्यू फॉर युअर सपोर्ट, युअर काइंडनेस, आणि तुमचं असंच प्रेम आमच्या सोबत असू द्या. चला तर आता वळूया क्वेश्चन्स कडे. आणि सगळ्यात आधी विचारला जाणारा क्वेश्चन आहे आम्हाला की दादा तुम्ही कुठं राहता. तर आम्ही प्रॉपर नाशिकचे, गाव वगैरे नाही सांगत बसत, आम्ही नाशिक जिल्ह्यातले आम्ही, बस तेवढंच. आमचं एज काय आहे तर आमच्या दोघांचं एज 27 आहे. आणि हे सेम एजचे दोघं. 20 किती? 20 झालं, 1 वर्ष राहिलं फक्त. 1 वर्षानंतर ते लग्न करू शकतील दोघं पण. करून टाकायचं शिकीचं. त्याच्यानंतर आम्ही जॉब काय करतो? जॉब आमच्यातलं कोणीच करत नाही. हा अजून एज्युकेशन घेतोय, माणूस बिझनेस करतो, आणि आमचा पण घरचा बिझनेस आहे. पण मी आता पूर्णपणे फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन मध्ये उतरलोय. आणि प्रसाद पण फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन ओनली. तुम्हाला एवढे लोक सपोर्ट करतात तर तुम्हाला कसं वाटतं? खूप भारी वाटतं आम्हाला, आनंद होतो, शब्दात नाही सांगू शकत आम्ही. मला तर एकदम छान वाटतं एकदम. विषय कसा आहे माहितीये का, इतक्या सगळ्या लोकांचं प्रेम बघून ना खूप आनंद होतो त्या गोष्टीचा. आम्ही इमॅजिन पण नव्हतं केलं. आधी आमचे टार्गेट्स छोटे छोटे होते की 50K होतील, मग 100K होतील. पण मग अचानक जो बूम आलाय ना, आता जवळपास आपण एक पेजला 3 लाख फॉलोअर्सला टच करू. एकीकडे आपण 160 म्हणजे 1.60,000 फॉलोअर्सला टच करू इमोशनलच्या पेजला. आणि युट्यूब वरती पण आपले 1,60,000 पर्यंत होतील आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉन्टेंट क्रिएशन मध्ये तुम्ही पुढे फ्युचर ग्रो करणार आहे की नेक्स्ट दुसरे काही प्लॅन्स आहे तुमचे प्रोफेशनल लाईफ मध्ये? तर प्रोफेशनल लाईफ मध्ये बिझनेसेसचे भरपूर आहे आमचे प्लॅन्स पुढे इन फ्युचर. पण आम्ही कॉन्टेंट क्रिएशन कंटिन्यू करणार आहे, ते सोडणार नाही आम्ही. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. तुमच्यामध्ये वन टेक माणूस कोण आहे? क्षितिज शिंदे. ऑब्विसली क्षितिज शिंदे वन टेक ऍक्टर. वन टेक ऍक्टर येतो. आता खरं सांग. खरं सांग. मग खरंच ना, वन टेक नाही का मी? आता खरं सांग, असं बोलतो. 100 टेक ऍक्टर आहे मी. वन सीन विचारताय वन टेक ऍक्टर कोण आहे, मग सांगा कोण आहे? वन टेक ऍक्टर महेश जाधव आणि प्रसाद मोरे. नाही, मी पण नाही. महेश हा तुम्हाला वाटत असेल हा वन टेक ऍक्टर आहे. नाही, याला एक लाईन जर सांगितली ना, याचं नाव जर सांगितलं ना, तर हा ते नाव मॉडिफाय करून बोलतो. इतका डेंजर आहे. स्वतःचा टॅलेंट वापरतो प्रत्येक गोष्टीत. वाय यू डिसाइडेड टू मेक व्हिडिओ टुगेदर? ओके, आता हे कसं सांगू. आधी माझं युट्यूब वरती चॅनल होतं रोस्टिंग आणि बरंच काही नावानी, ज्याच्यावरती मी रोस्टिंग करायचो, म्हणजे रोस्टिंग व्हिडिओ करायचो, ज्याच्यावरती माझे 55K समथिंग सबस्क्रायबर झालेले. त्याच्यावरती आम्ही एक स्किट व्हिडिओ टाकलेला सगळ्यांनी मिळून. हे पण होते ऍक्टर्स, हे तर कॉलेजला असतील ना रे तेव्हा. तर यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून तो व्हिडिओ टाकलेला स्किटचा. त्याच्यावरती म्हणजे एक स्किट परफॉर्म केलेला आम्ही, जसं क्रिंज रील स्टारचा आम्ही रोल प्ले केलेला मी त्याच्यात हे सगळे को ऍक्टर्स होते. तर डोक्यात आमच्या होतं की आम्हाला पुढे जाऊन असं करायचंय. नंतर काही गोष्टींमुळे त्याला स्टे लागला, स्टॉप आला थोड्या दिवसांसाठी. आणि मी जेव्हा रोस्टिंग करत होतो तेव्हा प्रसादनी पण माझ्यासोबत चालू केलं होतं रोस्टिंग करणं. जेव्हा मी चांगले फॉलोअर्स गेन केले त्याच्यानंतर. तुझं स्टोरी सांग रोस्टिंगची. मी याचं बघूनच रोस्टिंग चॅनल चालू केलं होतं. पण मी तेव्हा नेमकं जॉब करत होतो, आणि जॉब करत असताना मला एवढं काही जमत नव्हतं. आणि नंतर मग पूर्ण गॅप घेतला आम्ही सगळ्यांपासून, कॉन्टेंट क्रिएशन पासून पूर्ण मी 6 महिने गॅप घेतला. त्याच्यानंतर रोशनला बोललो की रोशन आपण आहे ना सोबत व्हिडिओ चालू करू रील्सवर, म्हणजे इंस्टाग्राम रील्सवरती आपण व्हिडिओ बनवू. याला बोललो. त्याच्यानंतर आम्ही याला सांगितलं समजावून की असं आहे डोक्यात, तू येतोय का आमच्या प्लॅन मध्ये, आम्हाला असं करायचंय. तर मग तयार झाला तो. त्याच्या पण हे चॅनल आपलं गावठी वाईन्सचं जे पेज आहे ते चालू व्हायच्या आधी इंस्टाग्रामवरती, ते चालू व्हायच्या आधी आमचा 6 महिन्यापूर्वी विषय झालेला दोघांचा की आपल्याला कॉन्टेंट क्रिएट करायचंय आणि इमोशनल कॉन्टेंट क्रिएट करायचंय, जे की आम्ही वाईन्स नंतर चालू केलं इमोशनलचं. जेव्हा आमचं हे पेज ग्रो झालं वाईन्सचं, त्याच्यानंतर आम्ही इमोशनलचं स्टार्ट केलं दोघांनी. बरेच जण क्वेश्चन करतात की गावठीवरती 3 जण का आणि इमोशनल वरती 2 जण का. तर इमोशनलचं जे पेज आहे त्याचं फाउंडेशन आम्ही दोघं होतो. आम्ही दोघांनी मिळून ते पेज चालू केलं होतं. विषय असा आहे की इनिशियली जे पेज स्टार्ट झालेलं गावठी वाईन्स ते 3 जणांचं झालेलं, मी, रोशन आणि क्षितिज. त्याच्यामुळे तिथं 3 जण दिसतील तुम्हाला. आणि इमोशनलच्या पेज वरती हा आणि मी, आम्ही दोघंच दिसणार तुम्हाला. बाकी ब्लॉग्स वरती तुम्हाला 4 पण दिसू आम्ही.
त्याच्यानंतर लॉंग फॉर्म व्हिडिओ जे येतील त्याच्यात पण आम्ही सगळे दिसू. आणि अजून काय शॉर्ट्स वरती शॉर्ट्स आम्ही कंबाईन केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया आता. इथं विचारलंय दादा तुमच्या स्ट्रगलिंग लाईफ बद्दल सांगा, म्हणजे जे स्ट्रगलिंग डेज होते आमचे त्याच्याबद्दल सांगा. पर्सनली माझ्या लाईफ मध्ये काय खूप मोठे स्ट्रगल्स काय आलेले नाहीये, मी काय पर्सनली फेस नाही केलेले. फॅमिली आहे, सगळं आहे, म्हणजे नॉर्मल आहे माझ्यासाठी लाईफ. जे की एक मिडल क्लास माणसाचं जसे आयुष्य असतं तसंच आमचं सगळ्यांचं होतं. असं काय खूप आम्ही एकदमच आता खूप स्ट्रगल केलं असं काही नाहीये. फायनान्शियल कंडिशन्स पण सगळ्यांच्या चांगल्या होत्या, अजून पण आहे आणि अजून बेटर होतील. बाकी स्ट्रगल काहीच केलेलं नाही आम्ही. आमचं सगळं कॉलेज लाईफ, स्कूल लाईफ सगळं काही मिळालेलं आहे आम्हाला. आम्ही काय असे एकदमच काही मिळत नाही, एकदम खेड्या पाड्यात राहतोय, डोंगरदाऱ्यांमध्ये अगरबत्तीच्या उजेडात नद्या बिद्या क्रॉस करून जाऊन राहिलो शाळेत. असं काही झालेलं नाही. स्ट्रगल नाहीच आमच्या लाईफ मध्ये. म्हणजे जे पण केलंय ना त्याच्यात सक्सेस झालोय, इन्कम कमवलेलं आहे. माझा पर्सनल पण बिझनेस जो करत होतो त्याच्यात पण मी चांगला अर्न करत होतो. पण मग मनात एक खंत राहिली होती, कारण विषय आज झाला की जेव्हा मी रोस्टिंग करत होतो तेव्हाच इंस्टाग्रामच्या रील्स पण स्टार्ट झालेल्या आहे. आणि त्याच्यावरूनच मी रोस्टिंग चालू केलेली. इंस्टाग्रामच्या रील्स वरती जे क्रिंज कॉन्टेंट तयार होत होतं त्याला मी रोस्ट करत होतो. आणि तेव्हा जे क्रिएटर्स ग्रो झाले 2 वर्षाच्या पिरियड मध्ये, जिथं मी 50,000 सबस्क्रायबर्स वरती गुंतून पडलो युट्यूब वरती, तिकडे इंस्टाग्रामचे क्रिएटर्स खूप काय अचीव करून बसले होते. मी बोललो मग लोकांवरती टीका का करत बसायची, आपण स्वतःच काहीतरी क्रिएट करू. आधी पण डोक्यात विचार तोच होता, पण आधी टीम नव्हती आणि हे पण लहान होते. रोशन ती जे लहान होते, शाळेत जायचे, कॉलेजेस करायचे, यांना तो टाइम देणं शक्य नव्हतं किंवा ती गोष्ट गांभीर्याने तेव्हा घेत नव्हते. आणि यांच्या घरच्यांना मी तेव्हा कन्व्हिन्स करू शकत नव्हतो की आम्हाला असं काय करायचंय. त्यांनी नावं ठेवले असते ऑब्व्हियसली, पण मग आमचं एक मत होतं मित्रांचं दोघांचं, आम्ही ठरवलेलं होतं की आम्हाला कॉन्टेंट क्रिएशनच करायचंय. चला नेक्स्ट. 1 इयर मध्ये आमच्या लाईफ मध्ये काय चेंज झालंय, जेव्हापासून इन्स्टा रील्स स्टार्ट केल्या आमच्या लाईफ मध्ये काय चेंजेस झाले? खूप चेंजेस झाले. म्हणजे लोक ओळखायला लागले, रिस्पेक्ट द्यायला लागले, प्रेमाने वागायला लागले सगळे. तसे काही लोक जाळायला पण लागले जवळचे, पण त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, ते इग्नोर करून टाकतो आम्ही. त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. पण मग आम्ही काय विचार करतो, आम्हाला आमच्यावर जाणार एवढेच फक्त आणि प्रेम करणार एवढे, त्यामुळे आम्ही त्यांचा विचार करतो. आधी होत होतं असं की आधी आम्हाला वाटायचं की लोक काय हेट करताय अननेसेसरी, म्हणजे कमेंट्स वगैरे नाही करत, पण मग लोकांच्या असं जवळचे होते ना वागण्यातून जाणं होतं की बाबा आता हे हेट करायला लागले. मग नंतर आम्ही असा विचार केला, मी त्याला एक दिवस ही गोष्ट बोललो की मित्र आपल्याला सपोर्ट करणारे जास्त आहे, हेट करणारे कमी आहे, त्याच्यामुळे यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं आम्ही. ओके, तुला काय बोलायचंय का? लाईफ कशी चेंज झाली 1 वर्ष? लाईफ आज कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलो तर कुठं कुठं एक नाही तर 2 जण ओळखीचे लोक 100% भेटतात, 100% लोक खूप. आम्ही किती लांब गेलो कुठेही जाऊ, पण मग कोणी ना कोणी भेटतच आणि काही प्रॉब्लेम मध्ये असेल आम्ही हेल्प पण करतात. आणि मित्रांनी माझ्या जॉब सोडला, सगळे जॉब सोडला. म्हणजे मी जे 8 तासाच्या पिंजऱ्यात अडकलेलो होतो इतके दिवस, ते मला यांनी बाहेर काढले त्याच्यातून. आणि खरंच खूप भारी वाटतं आता की आता कोणाच्या अंडर आपल्याला काम नाही करायचंय, आपल्या स्वतःसाठी करायचंय जे काय करायचंय ते. त्याच्या म्हणजे मी पण खुश आहे माझ्या मित्रासाठी का ते मला त्याचं जॉब करणंच आवडत नव्हतं पहिली गोष्ट, कारण मी पहिल्यापासून बिझनेस करतोय आणि तो जॉबला जात होता ना, ते मला आवडत नव्हतं. व्हाय यू डिसाइडेड टू मेक व्हिडिओ टुगेदर? आता सांगितलं आम्ही तुम्हाला आधीच आम्ही का डिसाईड केलं. कॉन्टेंट क्रिएशनची आवड होती मला आधीपासूनच. मी जवळपास 2017-18 पासून या गोष्टींमध्ये होतो की मला असं काहीतरी करायचंय. आणि लॉकडाऊन आल्यानंतर मला जास्त याची क्रेज झाली. आधी मी युट्यूब चॅनल्स खोलले ज्याच्यावरती मी दुसऱ्यांचे कॉन्टेंट पोस्ट करत होतो, रिव्ह्यूज कॉन्टेंट टाकायचो, बट बोललो काहीतरी करून बघू नये का. लॉकडाऊनला तसा टाइम होता खूप. पण मग नंतर जेव्हा मी स्वतः रोस्टिंग वगैरे करायला लागलो, जेव्हा एक्सपोजर आला सोशल मीडियावरती, त्याला रोस्टिंग चॅनलला पण लोकांनी भरभरून प्रेम दिलं. त्याच्यात पण खूप काही गोष्टी कमावल्या, मी लोक कमावले. त्याच्यानंतर नॉलेज गेन झालं सोशल मीडियाचं, बऱ्याच गोष्टी समजल्या आणि करायचंच होतं कॉन्टेंट क्रिएशन. अजून एक गोष्ट अशी की मी एक विचार केला होता की आता जर नाही केलं, हा एक टाइम आहे माझा की आता जर नाही केलं तर नंतर पण नाही करू शकणार. एकदा जर मी माझ्या बिझनेस मध्ये गुंतलो आणि तेच करायचं ठरवलं तर मी परत याच्याकडे वळालो नसतो. आणि कदाचित याचं पण तेच झालं, मी पण जॉबच करत बसलो असतो असं. त्याच्यानंतर आम्ही तरी यांनी लगेच जॉब नव्हता सोडला कॉन्टेंट क्रिएशन. जॉब करून कॉन्टेंट क्रिएशन करत होतो, पण जेव्हा आम्हाला कळालं की आता फुल टाइम करायचंय आपल्याला, तेव्हा एक दिवस महेश मला बोलला की तुला आता जॉब सोडायला लागणार आहे. दुसऱ्या दिवशी रिझाईन देऊन टाकलं, सोडून दिला आम्ही जॉब.
सगळ्यात इम्पॉर्टंट फ्रीडम आहे. आम्ही कधी वाटलं तर काहीही आम्ही करू 2 शकतो. दिवस काम करू शकतोय, 2 दिवस आम्हाला वाटलं आम्ही आराम करू शकतोय. हा. सगळं आमच्या मनानुसार. जो फ्रीडम आलाय ना तो सोशल मीडियामुळे आलाय. पण मग आम्ही आमचे बाकीचे काम पण करतोच. माणूस आमचा कंटिन्यू हॉटेलवर राहतो आणि जसा जसा टाइम भेटेल तसा तो येत असतो. नेक्स्ट काय हाऊ यू गाईज मेट. हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आम्ही कसे भेटलो किंवा आमची ओळख कशी झाली, आमचा बॉन्ड कसा तयार झाला, आमची फ्रेंडशिप कशी काय झाली. सगळ्यात पहिले प्रसादचं माझं एक्सप्लेन करतो, नाही तर तूच कर. हा, मी FYBSC ला ऍडमिशन घेतल्यानंतर महेश माझ्या वर्गात आला आणि मग त्याच्यानंतर आम्ही प्रॅक्टिकल बॅचला सोबत आलो. मग दोघांची ओळख झाली. मग आमचं चांगलं म्हणजे स्वभाव सारखे असल्यामुळे बॉन्डिंग चांगलं झालं आमचं. आणि नंतर मग एज्युकेशन झाल्यानंतर आमची काही फारशी भेट नव्हती होत, महिन्यातून एखाद्या वेळेस 2-3 महिन्यातून. पण मग आमचं बॉन्डिंग चांगलं असल्यामुळे आणि आमचं कधी एकमेकांची कधी भांडण नाही, वाद नाही, या गोष्टी नव्हत्याच कधी आमच्यात. किंवा मग जेलस फील करणं एकमेकांच्या बाबतीत ते कधीच नव्हतं. मग त्याच्यामुळे आमचा बॉन्ड किती वर्ष झाले रे? 8-10 वर्ष झाले असतील ना. 2016 पासून कर ना काउंट. 9 वर्ष. 8 ते 9 वर्षांपासून आम्ही सोबत आहे. आणि आम्ही एकमेकांना ओळखायचो आधी. आम्ही ओळखतो 2014 पासून. आमच्या एका फ्रेंडच्या लग्नात आमची भेट पण झालेली. बट तेव्हा फ्रेंड नव्हतो. आणि माणसाने अजून एक किस्सा नाही सांगितलाय की तो मला हेट करायचा आधी. मी ते सांगतो, मी याला हेट का करायचो. आता याची पर्सनॅलिटी तुम्हाला माहिती कशी, तेव्हा पण तशीच होती. याच्याकडे बघितल्यावर समोरच्याला असं वाटतं की या माणसात खूप ऍटिट्यूड असेल, नाही का, स्वतःला खूप काहीतरी समजत असेल. माणूस तसा नाहीये, माणूस खूप चांगला आहे. हे जेव्हा कळालं त्याच्यानंतर आमचा बॉन्ड चांगला झाला. याला असं वाटायचं मी लय नाही काय. मग मी पण थोडा ऍटिट्यूड दाखवायचो. नाही मी तसं नव्हतो, अजून पण नाहीये. बस पर्सनॅलिटी तशी आहे की लोकांना असं वाटतं की हा बाबा काहीतरी वेगळंच आहे. नाही तसं नाहीये. जवळ आले तर कळतं की काय रे. अंदाज नाही लावायचा. हा, लांबून अंदाज लावून काय उपयोग नाही. माझे फॉलोअर्स जे आता व्हिडिओ बघतील त्यांना पण सांगतो, रील्स मध्ये मी खूप वेगळा आहे. रिअल लाईफ मध्ये कॉमेडी रील्स मध्ये मी खूप वेगळा आहे. इमोशनल रील्स मध्ये मी खूप वेगळा आहे. आणि रिअल लाईफ मध्ये घरात बाहेर प्रत्येक ठिकाणी माझ्या वेगळ्या पर्सनॅलिटीज आहे. त्याच्यामुळे तुम्ही जज करू नका. आता या दोघांचं सांगायचं राहिले. हे दोघं कसे भेटले मला. हे दोघं भेटायचा विषय काय, हे ना माझ्या समोर बोंगळे फिरलेले गल्लीत. आम्ही एकाच गल्लीत राहायचो, अजून पण राहतो आम्ही एकाच गल्लीत. आणि यांचे मोठे भाऊ म्हणजे याचे मोठे भाऊ माझ्या सोबतचे. आम्ही सोबतच, कारण आम्ही भाऊ आहे. हे चुलत भाऊ हे दोघं. जे कोणी विचारत होते ना सख्खे भाऊ आहे का रोशन आणि क्षितिज, तर हे दोघं चुलत भाऊ आहे. आणि पहिल्यापासून सोबतच होतो. त्याच्यानंतर आमचं शॉप जे आहे, माझं जे शॉप आहे ते क्षितिजच्या जागेत आहे. आधी रोशनचंद यांच्या जागेत होतं. म्हणजे नंतर आमच्या इथं डेव्हलपमेंट झाली रोडची. त्याच्यानंतर रोशनच्या तिकडून शिफ्ट करून याच्या गाड्यांमध्ये माझं शॉप आहे. तर जेव्हा नंतर शॉपवरती सगळे राहायला लागले ना, आपण नंतर शॉपवरती राहायला लागला, आपण बसायला लागला. त्याच्यानंतर मग बॉन्डिंग झाली घट्ट. आधी तर होतीच गल्लीतले म्हटल्यावरती, आधी बॉन्डिंग मला वाटायचं मोठा दादा. हा, आधी कसं मंडळात यायचे, राहायचे आमच्या सोबत. यांना टी शर्ट दे, हे डेकोरेशनला येणार, गणपती बुडवायला मारणार आम्हाला. दुसऱ्याने मारलं हा वाचवायचा नाही. मी नाही मारलेलं मित्रांनो तुम्हाला कधी. मी नाही मारलेलं कधी यांना. रोशनला तर नाही मारलेलं कधी. याला पिशवितो मी, याचं काही नाही. त्याच्यानं अशी बॉन्डिंग झाली. म्हणजे हे ना, हे झाले तसपासून मी यांना ओळखतो असं समजा. हे जसे झाले तसपासून ओळखतो मी यांना. आणि दादाची आमची मैत्री अशी झाली की दादा सोबत राहायचा. आमच्या शॉपवरती यायचा ना दादा, तेव्हा माझ्याकडे बघायचा, हा कोण आहे. मला वाटायचं कोण आहे, दादाचा मित्र आहे काय, नाही मोठा असं. आणि ना दादाचं कसं होतं माहिती का, त्याचे जे मित्र यायचे ना ते माझे मित्र होऊन जायचे. मी नाही का, दादा म्हणजे दादाचे मित्र दादा होऊन जायचं. माझा दादा झाला, हा लय जवळच झालं. आता कसं स्टुडिओवरती सोबत असतो ना सगळी टीम, आणि शूट्सला पण सोबत राहतो. त्याच्यानंतर म्हणजे एवढं 1 वर्षात यांचं बॉन्डिंग जास्त झालं. आणि बाकी मग आमची 9 वर्षाची फ्रेंडशिप झाली. आता इकडे तर लहानपणापासून म्हणजे हे डायरेक्ट आता 2 लहान भाऊ झाले माझे. जसे महेशचे होते आधी तसे आता माझे झाले. आणि ते आम्ही नुसतं दादा का बोलतो व्हिडिओ मध्ये, कारण हे दादा आहे आमचे ओरिजिनल मध्ये. ते काय आमचं असं रोशन आणि माझ्यासारखं नाही त्यांचं. ते माझ्यापासून किती वर्षांनी मोठे दादा, 7 वर्षांनी मोठे, म्हणजे दादाच आहे आमचे. 1 महिन्याने मोठा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तुमची कधी पैशापासून म्हणजे पैशावरून फाईट झाली का? मग रोज होते आमची रोज.
रोज रोज होती, रोज रोज मारितो मी याला, रोज कुठे याच्या म्हणजे व्यवहार नाही झाले ना आमच्या दोघांचे, आम्ही रोज भांडणं करतो. एकदम. याच्यासोबत बी व्यवहार नाही पटला नाही, याच्यासोबत बी भांडणं होते. रोज भांडणं होते. भांडणं तर केलं असतील तुम्ही ब्लॉग मध्ये. हा. प्रसाद दादा क्षितिज दादाला का घाबरतो? मग घाबरतो तो. आपलं माहिती ना माणूस कसा आहे पहा तुम्ही, याला कोण नाही घाबरणार. मी सगळ्यात जास्त घाबरतो. माणूस डेंजर. दादा माझं सगळं ऐकतो. एक मिनिट तुम्ही व्हिडिओ जे बोलता ना, तुम्ही क्षितिजला का मारताय? थांब ना, तो ऐक ना. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो, नंतर घेऊ. बरोबर, माणूस डेंजर आहे म्हणून मी त्याला खरंच घाबरतो. ही गोष्ट खरी आहे. इकडे आपला दारारा तुम्हाला माहित नाही अजून. Pop आहे इसका, pop. क्षितिज शिंदेचा दरारा. चला पुढे काय हे आता क्वेश्चन नाही, हे सजेशन दिले एका ताईनी. मी खूप जणांचे व्लॉग्स बघितले आणि फेम आली की फ्रेंडशिप तोडतात, तसं तुम्ही नका करू. प्युअर फ्रेंडशिप आहे, कायम सोबत राहा, किती पण प्रॉब्लेम्स आले तरी. विषय कसा माहितीये का, आम्ही फ्रेंडशिप मधून स्टार्ट केले कॉन्टेंट क्रिएशन. आम्ही कॉन्टेंट क्रिएशन मुळे फ्रेंड्स नाही झालोय. आम्ही आधी मित्र होतो, म्हणजे हा कॉन्टेंट क्रिएशनच्या आधी पण यायचा दुकानावरती, याच्या शॉपवरती पण बसायचा, याच्या शॉपवरती पण बसायचा आणि एकमेकांना ओळखायचो. म्हणजे चांगली घट्ट बॉन्डिंग आहे आमची. म्हणजे आम्ही कॉन्टेंट साठी एकत्र नाही आलोय, विषय- एकत्र होतो म्हणून कॉन्टेंट चालू हा. आहे. रोस्टिंग आणि बरंच काही का बंद केलं, मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. मी रोस्टिंग आणि बरंच काही का बंद केलं, गॅप पडलेला. आणि मला ते रोस्टिंग नंतर मला नव्हतं आवडत. ते किती काय झालं ना, ठीक आहे, एखादा क्रिंज करतोय, एखादा शब्द कोणाच्या ना कोणाच्या मनाला लागतोच आणि त्याला त्रास होतोच. ठीक आहे, मी माझ्या जागेवरती बरोबर आहे, मी माझ्या ऑडियन्स साठी बरोबर आहे, पण मे बी त्याच्या घरच्यांसाठी, त्याच्या फॅमिलीसाठी, त्याच्या रिलेटिव्ह साठी मी चुकीचा असायचो. जरी तो कॉन्टेंट घाण बनवतोय, क्रिंज करतोय, तरी तो म्हणजे असं समजा की आईला आपलं लेकरू किती काय झालं तरी जवळचं असतं. तसंच लोकांच्या बाबतीत घडायचं. बोललो कोणाला हर्टच नाही करायचं आपल्याला. त्याच्यामुळे मी ते चॅनल आतापर्यंत व्हिडिओ होते मागच्या 2 महिन्यापूर्वी आहे ना, मी त्याच्यानंतर पूर्ण व्हिडिओज आर्चिव्ह केले, डिलीट नाही केले, आर्चिव्ह केले. हा ते अजून पण सांगून ठेवतो, कधी मी पब्लिश करू शकतो, पण आता इच्छा नाही तसं काही करायची. आणि ठीक आहे, चला ते फ्लो मध्ये केलं होतं. कारण विषय असा होता, माझ्याकडे टीम नव्हती आधी कॉन्टेंट क्रिएशन करायला. डोक्यात तर माझ्या अजून पण खूप काय होतं. मला आशिष चांचला आणि हर्ष बेनीवाल त्या टाईपचे व्हिडिओ पहिल्यापासून क्रिएट करायचे होते. ना इक्विपमेंट्स होते, ना कॅमेरा होता, ना माईक, जे काय असतं, ज्या बेसिक गोष्टी लागतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टीम नव्हती. आपण रोस्टिंग आणि बरेच काय वरती ट्राय केलं होतं, त्याला चांगले व्ह्यू भेटले होते मग आपल्याला. तेच नाही, स्किट बद्दल बोललो बोलला व्हिडिओ, ना त्याच्याबद्दल. टीम नव्हती, त्याच्यामुळे ते थांबून घेतलं होतं. चला, रोस्टिंग आणि बरंच काहीचा विषय संपलेला आहे, त्याच्यावरती काही येणार पण नाही आता याच्या पुढं. आणि मी परत रोस्टिंग करणार पण नाहीये. हा सबलिमिनली रोस्ट करू शकतो, म्हणजे लाईक पॅरडी वगैरे बनवू शकतो युट्यूब वरती. रोस्ट डायरेक्टली रोस्ट नाही करणार कधी. क्षितिजला मारल्यावरती तो खरोखर रागवतो का, ते क्षितिजलाच विचारा. मग रागवतो ना, याला शिवाय देतो मी रागवल्यावरती. काय रागवत वगैरे काय नाही, नॉर्मली आमच्यात असं चालू असतं. मी त्याला मारतो, तो मला मारतो, फक्त तो जरा जास्त मारतो मला. युट्यूबवर व्हिडिओ बनवायची आयडिया कोणाची होती? युट्यूबवर बनवायची नव्हती आयडिया आमची, Insta. आमची इन्स्टावरती चालू केलं होतं. युट्यूबची आयडिया आहे ती पुढं, पण मग सांगा कोणाची आयडिया काय? महेशची आयडिया होती ती. भैया की आयडिया आहे हमारी. म्हणजे जसं त्याने सांगितलं की इमोशनलचा आमचा खूप आधी विषय झालेला, पण त्या गोष्टीसाठी आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीसाठी योग्य वेळ आल्याशिवाय ती होत नाही, तर मग ती डिले होत होती. मग त्याच्यानंतर हे चॅनल गावठी वाईन चालू केलं. त्याची पूर्ण म्हणजे दोन्ही चॅनलची पूर्ण आयडिया महेशचीच होती. माणसांना बोलू दे ना ए, काय बोला. नाही, आता युट्यूब चॅनल चालू करायचं, आहे ना, एक आयडिया माझी पूर्ण. युट्यूब चॅनल जे चालू करायचं ना आपल्याला, ती दाळाचीच आयडिया आहे आणि लवकरच ते पण चालू होईल. तिथं आपण लॉंग फॉर्म कॉन्टेंट बनवणार. तुम्ही जेव्हापासून व्हिडिओ बनवायला लागले तेव्हापासूनचा आतापर्यंतचा बेस्ट पार्ट काय? व्हिडिओचा बेस्ट पार्ट माझ्यासाठी, आम्हाला जे काही सिल्वर प्ले बटन भेटलं युट्यूबचं, तर ते फक्त आम्ही इतके दिवस दुसऱ्यांचं बघत होतो नाही का, याला भेटलं त्याला भेटलं, पण ते जेव्हा आम्हाला स्वतःला भेटलं तर तो आनंद आम्ही शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही ब्लॉग तर बघितलाच असेल त्याचा. माझ्यासाठी बेस्ट पार्ट हाय की आम्ही सगळे सोबत राहतो आणि सोबत व्हिडिओ बनवतो, एवढा एन्जॉय करतो ना बस. ते पण एक आहे. कारण मला तर आम्ही घरी जे job काम पण येत करतो ना, नाही. ते कामासारखं करत नाही. आणि आम्ही दिवसभर सोबत राहतो आणि स्टुडिओवर गेल्यानंतर तर आम्ही 24 तास सोबत राहतो. मला आहे ना, घरी जर मी आलो ना स्टुडिओवर तर मला झोप पण येत नाही. असं वाटतं कधी उठून परत सगळे सोबत येतील, चालू होईल, याला लोट त्याला लोट, याला शिवी दे, याला मार, असं याचीच वाट पाहत राहतो मी. त्याच्यात करमतच जास्त नाही मला घरी. त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे माणसाला. हा, चालूच राहते ते आपलं. चला नेक्स्ट, तुम्ही तुमच्या फॅन्सला भेटल्यावरती कसं वाटलं तुम्हाला?
नक्की सांगा. ठीक आहे, नक्की सांगतो. कसं वाटतं रे आपल्याला? मला तर एकदम छान वाटतं. असं मनापासून असं हा, भारी वाटतं की अनोळखी माणूस आहे तो, फक्त आपल्याला व्हिडिओ मध्ये बघतोय तरी तो इतका प्रेम देतो. ट्रस्ट करतो आणि प्रेम देतो त्या, म्हणजे जे आपण करतोय त्याच्यासाठी. ती खूप चांगली गोष्ट वाटते. पण कधी कधी ऑकवर्ड मोमेंट्स होतात की काही जण आपल्याला ओळखतात, फॉलो करतात, पण ते अप्रोच नाही करत. आमची अशी इच्छा आहे की आम्ही कुठं जर तुम्हाला दिसलो, आम्ही तुमच्या समोर आलो, भेटलो, तर डायरेक्टली येऊन बोला, बिनधास्त बोला, काहीच बिंदास problem बोला, घाबरू काही नका. प्रॉब्लेम कारण नाही. बरेच लोक असे की विचारू की नको, बोलू की नको, असं गोष्टी. असं काही नाही. तुम्हाला कुठं दिसलो आम्ही, तुम्ही बिंदास येऊ शकता, बोलू शकता आमच्या सोबत, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्यापैकी कोण मॅरिड आहे? शॉन्टे अण्णा. शॉन्टे अण्णा मॅरिड आहे. शॉन्टे अण्णाचं लग्न झालेलं आहे. आजपर्यंत ही गोष्ट कोणाला माहिती नव्हती, पण माझं लग्न झालेलं आहे 2 वर्षापूर्वी. ती गोष्ट अजून बऱ्याच जणांना माहिती नाहीये. शॉन्ट्यानंच झालंय. मग जाधव मग तुम्ही. जाधव. आम्ही कोणीच मॅरिड नाहीये. नाहीये कोणाचं. हे तर लहानच आहे अजून. यांचं अजून आम्ही लहान हे तर- आहे. आमच्या पाऊस इथे नको. bachelor 20 आहे आहे, 20 नाही आहे नाही, आमचे. यांचं मॅरेजचं एज पण नाही Marriage झालंय. age नाही. आधी आमचं आमचं दादांचं, नंतर आता आमचं. होईल इन फ्युचर, अजून 1-2 वर्षात होईल आमचं लग्न दोघांचे. त्याच्यानंतर यांचं तर लय कार्यकाळ जायचंय अजून, तेव्हा होईल. पण मॅरिड नाही आमच्यात कोणीच. शॉन्टे अण्णाचं खरं नाव काय? शॉन्टे अण्णाचं खरं नाव महेश जाधव आहे. महेश जाधव. महेश नारायण जाधव माझं नाव आहे. शॉन्टे अण्णा एक कॅरेक्टर आहे जे की इन्स्पायर झालंय चौकातल्या टवाळक्या झोलर पोरांपासून. असं नाही का, प्रत्येक गावात शहरात एक चौक असतो, त्याच्यात एखादं पोरग असतं, त्याला काय होपलेस असतो तो. त्याला काय करायचं नसतं. त्याला आयुष्यात. अक्कल हा, नाही तो राहत. एखाद्या पॉलिटिशियन मागं फिरल, किंवा त्याला जे भेटल ते नुसतं झोल करायचा, काहीतरी करायचं. म्हणजे ते रिअल लाईफ मधून इन्स्पायर्ड कॅरेक्टर आहे. मी तशा लोकांना त्यांची पॅरडी करण्यासाठी किंवा सबलिमिनली त्यांना रोस्ट करण्यासाठी ते कॅरेक्टर आणलं होतं. पण त्या कॅरेक्टरचं रूपांतर आता एका कॉमेडी कॅरेक्टर मध्ये झालंय. त्याच्यामुळे मी आता ते ठीक आहे, जसं आहे तसं कॅरी करूया पुढं. पण मग शॉन्टे अण्णा माझं रिअल नाव नाहीये. मला इथलं जे गल्लीत जे माझं नाव आहे ते गौरव आहे. मला इथं हे पोरं गौरव दादा म्हणून ओळखतात. गौरव दादा. हे महेश दादा कधी म्हणलेलं नाही मला. गौरव दादा ओनली. हा, बाकी चला 2 नावं कळायला तुम्हाला माझे. क्षितिजला जीएफ आहे का? सांगितलंय. पर्सनल गोष्टींचं हे नाही द्यायचं आम्हाला, सांगायच्याच नाही त्या गोष्टी. पण नाही क्षितिजला जीएफ. नाही पहा, कोणी असलं तर. कोणी असलं तर करा मेसेज क्षितिज. नाही नका करू. ठीक आहे. मी असं जेव्हा स्टार्टिंग मध्ये तुम्ही व्हिडिओ बनवायचे तेव्हा नातेवाईक, शेजारचे माणसं आणि घरच्यांना कसं समजवलं की कॉन्टेंट क्रिएशन कसं आहे आणि तो हेट कसा मॅनेज केला? हेट नाही केलंय आम्हाला कोणीच. हेट कधीच मिळाला नाहीये. कशासाठी हेट मिळेल? काही चुकीचं थोडी करतोय जे हेट मिळेल. हेट मला मिळाला जेव्हा रोस्टिंग करत होतो तेव्हा. जास्त. पण तो कोणाकडून? माझ्या ऑडियन्स कडून नाही. ज्याला मी रोस्ट करायचो, त्याच्या ऑडियन्स, त्याच्या audience एखादा क्रिएटर आहे तर त्याच्या ऑडियन्स कडून पण नाही. फॉलोअर्स वगैरे त्याचे. अरे फॉलोअर्स पण नाही, त्याच्या रिलेटिव्ह कडून जे ज्याच्या जवळचे लोक आहेत ते मेसेज करायचे, तो हेट मिळायचा. बाकी हे जे कॉन्टेंट क्रिएशन करतो याच्यात कोणाकडून हेट नाही मिळालं, याच्याकडून प्रेमच मिळालंय. जेलसी आहे जलसी खूप आहे लोकांमध्ये, जेलसी खूप आहे आमच्याबद्दल. आणि असेल हेट पण असेल, पण असं पर्सनली काही हेट नाही मिळालेली. आजूबाजूचे शेजारचे त्यांचा काही विषय येत नाही. आम्ही फक्त आमच्या घरच्यांचा ऐकतो. हा, बाकी काय. बाकीचे लोक खेळावर गेले तरी चालेल, आपल्याला काही घेणं नाही. लोकांची मला काही एक घेणं नाही. हे फॉलोअर्स साठी नाहीये, जे आम्हाला फॉलो करते, जे आम्हाला प्रेम देतात, सपोर्ट करतात, त्यांच्यासाठी नाहीये. पण जे लोक आहे, आम्ही लोकांना नाही, त्यांच्याशी काही घेणं त्यांना आम्ही गिनतीतच धरत नाही डायरेक्ट. त्यांच्याशी काही घेणं नाही. ते मॅटर करत नाही आमच्यासाठी. आमच्यासाठी मॅटर कोण करतं? फ्रेंड्स, फॅमिली, घरचे. आणि तेच झालं, फ्रेंड्स, फॅमिली, घर. तुम्ही लोक आणि तुम्ही जे फॉलोअर्स आहे आमचे, जे जेन्युअनली फॉलो करतात, जे जेन्युअनली आमचं कॉन्टेंट लाईक करतात, ते लोक आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बाकी लोकांचं काही घेणं देणं नाही. घरच्यांना कसं कन्व्हिन्स केलं तर रोस्टिंग आणि बरंच काय आधी करत होतो ना, तर एक चांगला इन्कम मी त्याच्यातून जनरेट करत होतो. ते करून शॉप सांभाळून मग चाललं होतं सगळं काही. पण मग घरच्यांना माझ्या आधीपासून माहिती आहे की कॉन्टेंट क्रिएशन करतो हा. घरच्यांना सगळं माहिती होतं. ते अजून पण व्हिडिओ बघतात, ते पण बघायचे. आणि आत्ताच्या रील्स तर त्यांच्या मोबाईलला कंटिन्यू चालूच असतात. घरच्यांना आवडतं कॉन्टेंट क्रिएशन जे करतोय ते. आणि घरच्यांचा फुल सपोर्ट आहे मला. म्हणजे माझे मम्मी पप्पा मला त्याच्यासाठी कधी नाही म्हणलेलेच नाहीये. इकडे बाकी यांना विचारू शकतो तुम्ही, यांच्या घरच्या. आता माझा विषय असा होता, मी आधी जॉब करत होतो, पण आतापर्यंत माझ्या घरच्यांनी मला कुठल्याच गोष्टीला अपोज नाही केलेलं. मी जर एखादी गोष्ट त्यांना सांगितली की मला ही करायची आहे, मी जर त्यांना व्यवस्थित कन्व्हिन्स केलं तर त्यांनी मला आतापर्यंत नाही बोलले नाहीये.
कॉन्टेंट क्रिएशनचं असंच झालं. त्यांना जेव्हा समजलं की मी महेश सोबत करणार आहे, कारण याला घरचे पण आधीपासून ओळखता, इव्हन माझ्या दादा वहिनी मम्मी पप्पा याला आधीपासून ओळखता. त्यांना जेव्हा कळलं की याच्या सोबत करणार आहे तेव्हा ते बोलले ठीक आहे, तुम्ही जर एवढा विचार केलाय तर मग आम्ही पण तुमच्या सोबत आहे. आणि घरचे खूप सपोर्ट करतात. आणि जेव्हा रिझल्ट दिसले, हा जेव्हा रिझल्ट मिळाले त्याच्यानंतर आता काही विषयच येत नाही. आणि नातेवाईकांचा पण काही विषय येत नाही. जिथं माझे घरचे मला सपोर्ट करताय तिथं माझ्या नातेवाईकांनी अपोज जरी केला तरी फरक नाही पडत, तरी काहीच घेणं देणं नाही. आणि माझ्या घरचे फुल सपोर्ट मध्ये, माझ्या घरचे नातेवाईकांना बोलतात आमचं पोरग काय करतंय ते आम्हाला माहितीये, ते काय अर्न करतंय ते आम्हाला माहितीये, तुम्ही उद्योग करू नका. सिंपल आहे. बाकी तू सांग आता. माझ्या घरचे मला आधीपासून काही करायला नाही बोललेलेच नाही. कॉलेज असो किंवा काही असो, मला जे करायचं ते कर. आणि कॉन्टेंट क्रिएशन मध्ये ऑलरेडी दादा होता आणि घरच्यांना माहित होतं दादा आहे, काही टेन्शन नाही. दादाच्या सपोर्ट वरती किंवा दादा सोबत असल्यावरती मला घरचे कधीच काय बोलत नाही, त्यामुळे चालू झालं. माझ्या नाव लय खपलंय लई तसंच आहे, दादामुळे सगळं. दादाचं नाव घेतलं ना घरचे कोणीच काय बोलणार नाही आम्हाला. अरे कॉन्टेंट कसं घरचे काय बोलताय का? घरचे काहीच बोलते नाही, फक्त मला हॉटेल आणि ते सगळं मॅनेज करून जायला. घरचे कधी कधी गोड लावता याचं कामाकडे दुर्लक्ष झाल्यावर. क्षितिजला एवढं का मारतात किंवा दरवेळेस क्षितिज बळीचा बकरा का बनतो? सरळ सांगायचं झालं ना, ते कॅरेक्टर असं आहे ना की ते वाटतं तसं. आता मला एक सांगा, हे दोघं जण आहे, हे दोघं एखादा व्हिडिओ आहे आणि या दोघांनी मला मारलं किंवा मी त्या टाईपचं कॅरेक्टर बनलो, या दोघांनी मला मारलं, तुम्हाला पटल का? ते इम्पॅक्ट नाही पडणार त्याचा. तुम्हाला पटल का या दोघांनी मला मारलंय? पटल का ते म्हणजे? किंवा यांनी मला मारलंय तरी नाही पटणार, यांनी मला मारलंय, पटल का? नाही पटणार. म्हणून हे कॅरेक्टर ऑलरेडी रिअल लाईफ मध्ये पण असाच आहे. ज्वेलर माणूस आहे. हा व्हिडिओ जितका मार खातो ना, व्हिडिओत काहीच मार नाही खाता माझा. रिअल लाईफ मध्ये याला उठता वाजता बुक्के आहे माझ्या, फक्त याच्या आणि यांच्यावर का, बाकी दुसऱ्या कोणाच्या दुसऱ्या कोणाचं नाही. दुसऱ्या कोणी म्हणजे विषय नाही, फक्त आमचं. म्हणजे हे पण नाही हात लावत त्याला. दादा मारतो पण दादा कसं प्रेमाने. रोशन हात नाही लावत, हा कधी त्याच्या अंगाशी झटत नाही. बाकी आमच्या दोघांनी मस्ती चालू राहते. म्हणजे मस्ती मारतो, व्हिडिओ बंद झाल्यावरती मी याला मारतो. ते कोणालाच माहिती नाही, ते फक्त मला आणि या दोघांना माहिती. नाही म्हणजे आहे त्याला मुंगळा लय आहे. हे कॅरेक्टर असं आहे ना आमचं का ते रिअल लाईफ मध्ये पण मार खातं, ते मम्मीचा मार खातं. नाही आता नाही खात, काकाने मारी, काय बोलतोय? यांनी मम्मीचा कुत्र्यासारखा मार खाल्लेला आहे. काकाने मारते याला, पण मग खातो हा मार. तर याला आहे ना मुंगळा जास्त आहे. याला जर तुम्ही बोललं ना ए पॉइंट वरून बी पॉइंटला जायचंय, हा झेड ला जाऊन बी ला येईल. इम्पॉर्टंट आहे का नाही? म्हणजे याच्या ऍक्शन असे आहे का त्याच्यावरती याला रट्टे बसलेत पाहिजे. डिझर्व करताय हो. हा, तो डिझर्विंग कॅरेक्टर आहे एकदम. तो दरवेळेस बळीचा बकरा नाही बनत, ऍक्च्युली ते कॅरेक्टर त्याला सूट होत आहे म्हणून त्याला. हा, तो त्या टाईपचे ऍक्टिंग करू शकतो. जसे त्याचे एक्सप्रेशन आहे, फेशियल एक्सप्रेशन्स वगैरे, रडायचे किंवा कुठंतरी अशी एकदमच पेन दाखवायचं, ते त्यालाच जमतं. जे ते एकदम एक्झॅजरेट केलेले असतात ना ऍक्शन्स, इमोशन्स, ते त्यालाच जमतं. त्याच्यामुळे ते कॅरेक्टर त्याला दिलेलं आहे. आणि जितका व्हिडिओत मार खातो ना तो काहीच नाही. रिअल लाईफ मध्ये तो इतका मार खातो माझा, उठता बसता मार खातो तो माझा. आणि त्याच्याबद्दल व्हिडिओच्या आधी पण रट्टे खाल्ले त्यांनी माझे. मी एडिटिंग करत होतो आता इथं, दोनदा मार खाल्ला यांनी माझं. एडिटिंग करत होतो मी, एडिटिंग करतोय, फॅन बिन सगळं बंद आहे, माणसं सगळे गप केले मी. का तर मला आवाज येत नव्हता. इफेक्ट्स लावत होतो त्याचा, आणि बॅकग्राऊंडला जे साऊंड लावलं त्याचा आवाज येत नव्हता. मी चेक करतोय, याचं इकडे रील लुट राहिला, रीला आणि मोठा आवाज करून. मला एक सांगा, मी एवढं इम्पॉर्टंट काम करतोय, मला व्हिडिओ सोडायचा 15-1 मिनिटात, आणि याचं ते चाललंय. मला मारू नको तर काय करू? परत तेच केलं तिने. जेव्हा मी परत एडिटला बसलो ना, आता कॅमेऱ्याच्या बिहाइंडला रोहन आहे, तो रोहनला डोकं लावत होता, त्याच्यासोबत बडबड करत बसला. आणि जेव्हा शूट चालू असतात ना, हा सिरियस नाही राहत, हा कधीच सिरियस नाहीये. हा काय करतो जेव्हा शूट चालू आहे ना, इव्हन याचा डायलॉग जरी असेल तरी याला भलते चाळे सुचतील. म्हणजे हा त्याच्या डायलॉग वरती फोकस करायचं सोडून, त्याला जर बोललो ना मी या 2 लाईन्स या बोलायचे, तो ते सोडून याला बोट लाव, माझ्याकडे, मला काहीतरी सांग, हे असे धंदे यायचे. मग हा मार खातो तर याच्या गुणांनी खातो, बाकी काही विषय नाही. आणि ते जे तुम्हाला जे दिसतं ना ब्लॉग्स मध्ये,
ती आमची मस्ती आहे, ती ते रोजच रोजचं चालते. routine आहे ते आमचं. तो रुटीन आहे माझा, म्हणजे हा अंगाला झटत नाही माझ्या, मी याच्या अंगाला झटत नाही, हा तसा माणूसच नाहीये. मी याला झटलो तर मुलाही नाही झटतो, आले. याला झटलो तर झटतो, पण हा बी जास्त आहे, याला पण अंगाला नाही, झटलेलं नाही त्याला चालत. त्रास होतो लगेच. त्याला त्रास होतो. म्हणजे त्याला एक दिवस मी असंच उचललं होतं, त्याची छाती दुखायला लागली होती, त्याच्यामुळे मी त्याचा राग नाही करीत. हप्ता तसा हा भरून माणूस आहे सांग ना, ना. ते जाऊ दे, तो विषय वेगळा आहे, सांग नाही तर तूच सांग. नाही तूच सांग तूच सांग. असं पकडलं होतं. असं पकडलं ये बुक्या मारलं छातीवर. ओय बुक्क्याने मार. काय बुक्क्याने मारलं? बुक्क्या नाव काय ठेव. मारलं? नाही काय तर टोचलो होतं तुझ्या हातामध्ये काय मी त्याला पकडलं मागून आणि माझं स्टील बॉडी याला काय होत माझं कडं टोचलं होतं. आता हा जो आहे ना, हा फ्लेक्झिबल माणूस आहे. हा माझ्या 2 बुक्क्या देतो, मी याच्या 2 बुक्क्या देतो, आम्हाला काहीच होत नाही. आमची ती नॉर्मल मस्ती आहे. त्याला तुम्ही ते भांडणं मारा तसं काही समजू पण नका. आणि मारतो तर एक मोठा भाऊ म्हणून की बाबा चांगलं वळण लागावा, आमचा माणूस चांगला राहावा असं आम्हाला वाटतं, म्हणून करतो. मी त्याला सांगतो, सांगत राहते मला. त्याला काही त्याचा राग येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, रोशनचं हॉटेल कुठं आहे? तर रोशनचं एक आमच्या गावात हॉटेल आहे, त्याचा ऍड्रेस नाही देत. अस्करवाडी जे आहे रोशनचं, त्याचा ऍड्रेस रोशन सांगाल तुम्हाला. सिन्नर नाशिक पुणे हायवे, सिन्नर पासून आपलं भारत 5 पेट्रोलियम. भारत पेट्रोलियमचा पंप आहे कंपनीचा, त्याच्या त्याच्या जवळच आहे. शेजारीच. पुण्याकडे जाताना लेफ्ट साईडला, पुण्याला जेव्हा तुम्ही जाशाल नाशिकवरून तर सिन्नर सोडल्यानंतर लेफ्ट साईडला रोशनचं ऑस्करवाडी आहे, म्हणजे फ्रँचाईज घेतलेली आहे. एक क्वेश्चन असा होता, तो इथं माझ्याकडे नाही, मी त्याचा स्क्रीनशॉट नाही मारला किंवा माझ्या तो नजरेखालून गेला तो कदाचित. कोणता? एक क्वेश्चन असा आहे का, क्षितिजला मारल्यानंतर त्याची मम्मी माझ्यावर रागवती का? तर त्यालाच विचार, त्याची मम्मी माझ्यावर रागवती का? मम्मी उलट याला म्हणते, याला अजून मार अजून मार. मागाशी कच भेटलो आता म्हणे ठेसायचा नाही याला, अजून वागत नाही म्हणे. आता मी काय आता मधीच माझा असं तो ते रोज मला तेच सांगते त्याची मम्मी, का याला कुठला तरी काही टेन्शन नाही, कारण हा घरात आमचं ऐकत नाही. हा मम्मीला त्रास देत राहतो सारखा. काका ड्युटीवर जातं त्याच्यामुळे याच्याकडे काय काकांचं लक्ष नाही राहत. बाकी इतर वेळेस आता पहिले तरी ठीक होतं, माझ्या म्हणजे कसं शूट पुरतं माझ्यासोबत राहायचा. आता स्टुडिओवर असल्यामुळं ना कंटिन्यू माझ्या सांगते, त्याच्यामुळं रोज बुक्क्या. काकू म्हणते तिकडे बांधून मारा त्याला. रोज बुक्क्या, काही विषय नाही. म्हणजे इतका पण हार्ड्स नाही मारत मी, रिअली नॉर्मल मारतो. ते मलाच माहिती फक्त त्याचं मारणं. रिअल मारल्यासारखं नाही मारत मी, एकदम रागात बुवा नाही आता मारायचंच आहे तसं नाही. लोकांना डायरेक्ट असं वाटतं डायरेक्ट यांची रिअल फाईट होती काय. नाही का? ओरिजिनल लढाई वगैरे नाही होत आमची, कधी भांडणं पण नाही होत कोणाचे, भांडण नाही होता. नाही होणार, म्हणजे नाही होतच नाही आमचे भांडण. आमची इन्कम ऑल सोर्सेस वरून आमची किती इन्कम येते, 2 पेजेस, एक शॉर्टचं चॅनल, एक ब्लॉगिंगचं चॅनल. अजून आम्ही जस्ट ग्रोईंग फेज मध्ये आहे. अजून माझ्या डोक्यात जो मी अमाऊंट ठरवलेली आहे ती आलेली नाहीये आम्हाला. एव्हरी मंथ आम्हाला जितकी यायला पाहिजे. मी जेन्युइनली सांगतो, कॉन्टेंट क्रिएशन एक पॅशन म्हणून तर करतोय आम्ही, पण ऍज अ इन्कम सोर्स किंवा ऍज अ पुढं फ्युचर करिअर करायचं आहे असं पण त्याच्यात माझा म्हणजे तो आमचा विचार आहेच की त्याच्यात करिअर करायचंय आणि त्याच्या थ्रू अर्न करायचंय सोशल मीडिया थ्रू. हे आमचं पहिल्यापासून डोक्यात आहे, किंवा सोशल मीडियावरून अर्निंग होती हे आम्हाला पहिल्यापासून माहिती होतं. कारण मी युट्यूबिंग करत होतो आधी, माझं चॅनल होतं त्याच्यावरती ब्रँड प्रमोशन्स आणि व्हिडिओचा रेव्हेन्यू, ऍड रेव्हेन्यू युट्यूब कडून तो मी आधीपासून घेत होतो. मला त्या गोष्टी सगळ्या माहिती आहे आणि त्या गोष्टी इकडे मला कामं येत आहे आता. पण एवढंच आहे, मी इन्कम डायरेक्ट सांगत नाही तुम्हाला, बट अजून मला जेवढी अमाऊंट मंथली पाहिजे तितकी तर काय आलेली नाहीये. ती जेव्हा येईल तेव्हा मी स्वतः तोंडाने तुम्हाला सांगेल की आज किंवा ह्या महिन्याला आम्हाला युट्यूब थ्रू किंवा पूर्ण सोशल मीडिया थ्रू इतकी अमाऊंट आम्हाला आज आली. ज्या दिवशी ते होईल त्या दिवशी शब्द देतो मी तुम्हाला, मी स्वतः सांगेल की ह्या महिन्याची आमची अर्निंग एवढी झालेली आहे. बस, बाकी झाला आपला Q&A. किती मिनिटाचा झालाय काय माहिती नाहीये. Q&A मध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, नेक्स्ट ब्लॉग मध्ये. म्हणजे ब्लॉग शूट झालेला आहे पण तो एडिट नाही झालाय किंवा त्याच्यात अजून काही गोष्टी ऍड करायच्या बाकी आहे. ते ऍड झाल्यानंतर तो पण ब्लॉग टाकीन मी. आता हा Q&A सोडल्यानंतर तो ब्लॉग टाकीन आणि ब्लॉगिंग अशीच कंटिन्यू राहील. आता आम्ही घरी आलेलो होतो पण आता उद्या आम्ही स्टुडिओवरती चाललोय. तुम्ही ब्लॉग्स कंटिन्यू बघा, ब्लॉग सोडू नका, कारण ब्लॉग मध्ये ना अजून अजून 1-1.5 महिन्यात खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग्स कंटिन्यू करा, खूप काही मोठं घडायची शक्यता आहे.